अमरावती शहरातील जिब्राईल बाबा दर्गा परिसरात राहणारा शेख शाहबाज उर्फ मुरारी शेख कलीम वयवर्ष 25 हा सन 2018 पासून गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय होता। नागपुरी गेट, कोल्हापुरी गेट आणि सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच्या विरुद्ध खून, दुखापत, घरफोडी, राहत्या घरातील चोरी, अवैध शस्त्र बाळगणे, हद्दपार आदेशाचे उल्लंघन, अश्लील कृत्य तसेच शांतता भंग करण्याचे गंभीर स्वरूपाचे एकूण 7 गुन्हे दाखल आहेत। यापूर्वी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई तसेच तडीपारची कारवाई करण्यात आली होती। मात्र तरीही तो गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असल्याने पोलिसांनी एमपीडी अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर केला। ही कार्यवाही पोलीस ठाणे नागपुरी गेटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनुमंत उर्लागोंडावर आणि पोलीस निरीक्षक जनार्दन साळुंके यांच्या प्रस्तावावर करण्यात आली। गाडगेनगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास पुंडकर तसेच परिमंडल 1 चे पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांच्या मार्फत प्रस्ताव पाठविण्यात आला होता। गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली एमपीडीएस सेलचे पोलीस निरीक्षक इम्रान नायक वडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय मिश्रा, चेतन कराडे आणि नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने या प्रस्तावाची पूर्तता केली। पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी 23 फेब्रुवारी 2026 रोजी स्थानबद्धतेचा आदेश पारित केला असून आरोपीला मध्यवर्ती कारागृह अमरावती येथे दाखल करण्यात आले। आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित करून त्यांच्यावर विविध कलमांअंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय।